चाइल्ड ऑनलाईन ग्रूमिंग, म्हणजे सेक्शुअल अब्यूज किंवा सेक्शुअल एक्सप्लॉयटेशनसाठी मुलांना तयार करणं. तर कसं तयार करायचं, आधी पूर्ण विश्वास कायम करायचा. आत्ताच आमच्याकडे एक केस आलेली ज्याच्यात 5-6 दिवसाचा चॅट, 16 वर्षाची मुलगी, अपॅरेंटली 27 वर्षाचा मुलगा, 4-5 दिवस जनरल चॅटिंग, इकडचे तिकडचे फोटो, सो ब्युटिफुल यू आर अँड यू नो आय डोंट हॅव एनी फ्रेंड जी मला एवढं चांगलं समजून घेते, आणि सेम कॉन्व्हर्सेशन पूर्ण 4-5 दिवसात ट्रस्ट. आणि मग नंतर स्वतःचा एखादा असा इंटिमेट फोटो पाठवायचा की यु नो वी आर फ्रेंड्स नाव, तुला काही ऑब्जेक्शन नसेलच याच्याबद्दल, मी पाठवू शकते तर तू का नाही पाठवू शकत. मग तिने पाठवल्यानंतर तोच एक्सप्लॉइट करण्यासाठी वापरून घेणारा, आणि मग धमकी काय ते मी घरापर्यंत पोहोचेल, मी आई वडिलांना सांगेन. आणि तो जो ट्रॉमा असतो तो भयानक असतो, कारण एक तर आपण इतकं काहीतरी भयानक आपल्याबरोबर होऊ शकेल हा अंदाज खरंच नसतो मुलांना, कारण तो कॉन्फिडन्स की क्याही हो जाएगा. पण त्याच्यानंतरचे जे कॉन्सिक्वेन्सेस, मग आपल्याकडे पॉक्सो हा रूल आहे, लॉ आहे, खूप इफेक्टिव्ह आहे तो. आणि त्याच्यातले USP असे 2 आहेत की मॅन्डेटरी रिपोर्टिंग, म्हणजे समजा कोणी मला किंवा कोणालाही ॲडल्टला येऊन सांगितलं, इव्हन मायनरला, की माझ्याबरोबर कुठल्याही प्रकारचा सेक्शुअल ऑफेन्स झाला आहे, तर ज्या व्यक्तीला ते कळते गोष्ट, त्या व्यक्तीने मॅन्डेटरीली पोलिसांना तो रिपोर्ट करावा लागतो, नाही तर तो गुन्हा मानला जातो. तोही गुन्हेगार ठरतो फॉर नॉट रिपोर्टिंग. ओके. तो समजा एखादा मुलगा बळी पडलाय, त्यानं त्याच्या काकाला सांगितलंय, मावशीला सांगितलंय, म्हणजे पेरेंट्स सोडून दुसऱ्यांना सांगितलंय, एनीबडी, तर मॅन्डेटरी रिपोर्टिंग हा त्याच्यातला एक खूप मोठा क्लॉज आहे. त्याच्यात बोथ प्रोज अँड कॉन्स आहे. आणि दुसरी प्रोव्हिजन त्याच्यात आहे फास्ट ट्रॅक, म्हणजे विदिन 90 days यू हॅव टू गेट दॅट. कोर्टाने ती मांडली पाहिजे केस, बिकॉज ते रिव्हिक्टिमायझेशन खूप मुलांचं होतं.